माझं डोकं पण ना एकदम कैची सारखं कच 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 चालतंय. 90 पिएंगे हम तो 90 पिएंगे 90 पिएंगे हम तो 90. मम्मीला फोन लावते. रिचार्ज संपला? अरे देवा, आता माझा रिचार्ज बी संपला. तर मम्मीला कसं फोन करू? ह्यांना सांगते रिचार्ज करायला, हे करतील लगेच रिचार्ज. नाहीतरी जर वेळेस हेच रिचार्ज करतात. आमच्याकडे जाते आता रिचार्ज करायला सांगते. ओ ओ ओ तुम्हाला काय ऐकायचं नाही का? कवाच का मारते मी? अगं काय झालं? रिचार्ज संपलाय मोबाईलचा, रिचार्ज करा ना. आता मम्मीला फोन करत होते तर सांगितलं मग मला त्या बाईनी, मोबाईलमध्ये बाई बोलत नाही का, तिने सांगितलं रिचार्ज संपलाय तुमचा म्हणून. होय. मग काय करू? रिचार्ज करा की आता. मम्मीला फोन कशाने करू मग मी? अगं माझ्याकडे पैसे नाहीत, जा. अहो करा की रिचार्ज, दरवेळेस तर तुम्हीच करता ना. मग दरवेळेस मी रिचार्ज करतो ना, यावेळेस मम्मीला सांग फोन करून माझा रिचार्ज संपलाय, माझा रिचार्ज कर. मग टाका ना रिचार्ज ह्याच्यात. मग मम्मीला फोन करून सांगते रिचार्ज संपलाय म्हणून. टाका ह्याच्यात रिचार्ज. माझ्या फोनवरनं फोन लाव आणि मला रिचार्ज संपलाय मम्मी माझा, मला रिचार्ज कर. दरवेळेस हिची रिचार्ज करतात, आता ह्यावेळेस तू रिचार्ज कर. माझ्या फोनवरनं तुझ्या फोनवरनं कोणाला फोन लावत असते तू? माझ्या मम्मीला. फोनवर कोण बोलत असतंय? मी. आणि अजून? माझी मम्मी. मग तुझ्या मम्मीलाच म्हणायचं तुला बोलायला लागतंय, मला रिचार्ज कर मम्मी. हां बस झालं, लय झालं बोलणं तुमचं. उठ. चल जरा मी आलो जरा बाहेर जाऊ ना. बरं बरं जावा. दिवसभर आता काय करू मी? रिचार्ज संपलाय मोबाईलचा म्हणल्यावर आता घरातल्या चाळ्या चुकड्या कशा काय सांगणार मी माझ्या मम्मीला? दिवसभर कारात काय झालं काय नाही, सासू अशी म्हणली, नवरा असं म्हणला. कसं सांगणार मी मम्मी तुला फोनवर? आता माझ्या मोबाईलमध्ये तर रिचार्जच नाही. काय करू मग? आता प्रश्नच पडलाय आता हे. आणि हे तर म्हणतात मम्मीकडनं घे रिचार्ज करून. आता मम्मीची काय गरज ह्याच्यात रिचार्ज टाकायची? मम्मीच्या चाड्या सांगायच्या असतात का मम्मीला म्हणून मी रिचार्ज टाकायला? ह्यांच्या चाड्या सांगते ना मी. मग ह्यांच्या चाड्या सांगते मला, ह्यांच्याकडनंच रिचार्ज करून घेतलं पाहिजे ना मी. काहीतरी डोकं चालवलंच पाहिजे. काहीतरी डोकं चालव ग सुवर्णा, काहीतरी डोकं चालव. आली माझ्या डोक्यात एक आयडिया. कसं काय माझं डोकं एवढं चालतंय? ह्यांना काय वाटलं हेच लय हुशार आहेत का? मी पण लय हुशार आहे यांच्यापेक्षा. ह्यांना वाटतं हेच लय हुशार आहेत, सगळं ह्यांनाच माहिती असतंय, सगळं मला बी माहिती असतंय. आता जाते आणि रिचार्ज टाकून येते. ह्यांना काय वाटलं ह्यांनी नाही पैसे दिले तर माझ्याकडे पैसेच नाहीत काय? 2-2 हात आहेत मला पेंटीतनं पैसे चोरायला. इतकं मोठं डोकं आहे पैसे चोरायचं. आता जाते आणि रिचार्ज टाकून येते. आणि ह्यांना सांगतच नाही, ह्यांना म्हणते मम्मीने रिचार्ज टाकलाय. असंच करते आता, पटकन आवरते आणि रिचार्ज टाकून येते. तर ही साडी घालते आणि मस्तपैकी मोबाईलला रिचार्ज करून येते. झालं बाय उरकून. आता मस्तपैकी जाऊन रिचार्ज टाकून येते. ह्यांना काय वाटलं ह्यांनी नाही रिचार्ज टाकला तर माझ्या मोबाईलला काय रिचार्जच भेटणार नाही का? माझं डोकं नाही कैचीसारखं कचकच कचकच डोकं चालतंय माझं, पण ह्यांना काय माहिती? ह्यांना काय वाटलं माझं डोकं चालणारच नाही? माझं डोकं आहे ना एकदम कैचीसारखं कचकच कचकच चालतंय. झालं बाई आवरून. तर पैसे कुठे ठेवले बाई आम्ही? पैसे पण पैसे किती ते तरी बघावं लागन अगोदर. 4000 रुपये हे जे तर माझा वर्षाचा रिचार्ज होईल. वर्षाचा रिचार्ज नाही, एकदा टाकून ठेवते. परत ह्यांच्या पुढे तोंड वाजवायलाच नको. रिचार्ज टाका मोबाईलला, रिचार्ज टाका मोबाईलला. 10 दिवस रिचार्जसाठी मागावं लागतंय, तोंड ह्याच्या पुढे आपटावं लागतंय, तेव्हा एकदा रिचार्ज टाकतात. त्याच्यामुळे ना आता वर्षाचाच रिचार्ज टाकून घेते. आणि डायरेक्ट म्हणते माझ्या मम्मीने वर्षाचा रिचार्ज केलाय, तुम्ही तर महिन्याचा रिचार्ज करतात, पण माझ्या मम्मीने वर्षाचाच रिचार्ज केलाय म्हणून सांगते ह्यांना. जाते आता मस्तपैकी रिचार्ज टाकायला.
वर्षाचा रिचार्ज टाकायचा आहे. मित्राला भरपूर खुश आहे. घराला कडी कुठे गेली ही? मी घर सोडलं की बया घर सोडते, कुठं जाते काय जण, काय कुठं काम असतं हे जण, कुठं काय नाही. घरात लक्ष नाही, काय नाही, संसारात लक्ष नाही. येऊन जाऊन ते मोबाईल आणि त्या मम्मी संग तिच्या गप्पा हाणलं. याचं असं झालं, त्याचं तसं झालं, आणि हे असं म्हणलं आणि ते तसं म्हणलं. एवढंच हिला कामधाम त्या मोबाईलचंच. कुठं गेली काय माहिती. आता भूक लागली मला मरणाची. स्वयंपाक पाणी केलाय का नाही काय माहिती. काय बाई कुठं जायचं का नाही बायाने? वैताग दिला ह्या लोकांनी बाहेरच्या. येणं जाणं बंद करावं का बायाने बाहेर? कुठे गेली काय माहिती. स्वयंपाक बी केला का नाही काय. अय एवढं वायता काय झालं? कुठे गेलती तू? मी घर सोडलं रे सोडलं. तो बी नाही का नुसते घराला हाणत हिंडते आहे का नाही? ओ शांत बसा, आधीच माझं डोकं लय गरम झालंय. का काय झालं? आताच हा जमाना आहे ना, लय बेकार निघालाय. का काय झालं? अहो माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलेला, मग मी रिचार्ज करायला गेले. हा आता मोबाईलवाला म्हणलं पैसे धरण माझ्या मोबाईलला रिचार्ज कर. तर काय म्हणतो मला माहितीये का? तुमचा नंबर द्या. मग तुमची बायको पण ना लय हुशार आहे. हा त्याला खोटाच नंबर देऊन आले. आता बसू द्या फोन करत. खोटा नंबर देऊन आली. हा चुकीचा नंबर दिला मी त्याला, चुकीचा. हा हा आता बसू द्या किती मी फोन करत. आणि कितीचा रिचार्ज केलाय तो? वर्षाचा, 1 वर्षाचा रिचार्ज करून आणला. 1 वर्षाचा रिचार्ज केलाय? होय. आणि खोटाच नंबर देऊन आली. मग काय करू? चुकीचा नंबर दिला. काय गरज आहे मला नंबर मागायची? खरंय तुझं. मी रिचार्ज करायला गेलते त्याच्या दुकानात आणि रिचार्जचे पैसे बी दिलते मी त्याला. तरी मला म्हणलं तुमचा नंबर द्या. खरंय. मग मी पण चुकीचा नंबर दिला. आता बसू द्या फोन करत. बाया माणसाचा नंबर त्याला काय करायचंय, कशाला मागायचा आहे का नाही? हम्म म्हणून तो आपला खोटाच नंबर देऊन आले. हा वा 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 वा, एवढी हुशार कुठून झाली ग तू? उठात आहेत ना, तुझा झाला असं रिचार्ज. जा बघ ना मोबाईल बघत बस. आता मोबाईलच बघत बसणार आहे मी. झालंय रिचार्ज. नंबर बरोबर. थांब. काय? तुझ्याकडे तर पैसे नव्हतं. हा मला पैसे मागायला ते रिचार्जला. हो मग तू रिचार्ज कशाने केला? ते पण वर्षाचा? होते की माझ्याकडे पैसे. कुठले? ठेवलेले मी कपाटात. कपाटात? हा तुझ्याकडे तर पैसे नव्हतं. हा होते की. पैसे आले कुठून? कपाटातून. खोट बोलायचं नाही. अहो खरंच कपाटात ना. खोट बोलायचं नाही. अहो तुम्हीच खोटं बोलताय. कॉपी करायची नाही. पैसे आले कुठून? पेंटीतून. हा चला आणि इकडं. रिचार्ज केला. रिचार्ज केला ती पण खोटाच केला. नाही खरं केला. 1 वर्षाचा रिचार्ज केलाय मी. खरं केलाय. खोटं नाही बोलत मी. अगं पण तू चुकीचा नंबर देऊन आलीस की त्या माणसाला. मग त्याने काय मला नंबर मागायचा म्हणून मी चुकीचा नंबर दिला. अगं त्याने, माझी आई रिचार्ज मारण्यासाठी नंबर मागत होता. त्याला काय स्वप्न पडलंय का तुझ्या मोबाईलचा नंबर काय आहे ती? पैसे घालून बसलीत आणि रिचार्ज बी झाला नाही. कुठं असलं असं माझ्या पदरात पडली काय माहिती. आणि वरनं खोटं बोलते. उठ इथनं स्वयंपाक कर. उठ. कसं करायचं? या असल्या अति शिकलेल्या बायका माणसाने करू नाहीत. आणि त्यातली त्यात लव्ह मॅरेज करूच नाही. झक मारली आणि ही लव्ह मॅरेज करून बसलो ना, असली बायको पदरात पडली. आता पश्चाताप करणे पलीकडे काहीच माझ्या हातात नाही राहिलं. 4,000 रुपये बी घालून आली आणि रिचार्ज बी कुणाला केला काय माहिती. स्वयंपाक करायचा आहे.
ओ कर की मग. स्वयंपाक करायचाय. मग दळण घेऊन या. ए मी नसतो आणत दळण. तो आण नाही तर नको आणू. तुम्हाला भाकरी खायच्यात ना? खायच्यात मग मी नसतो दळण आणायच्यात. भूक कोणाला लागली? बघ मला बी लागले. तुम्ही काय खा वाऱ्याकडे तोंड करताय काय? आम्हाला भातावर चालतं, आम्ही भात खाऊ शकते. मग भात खावा तुम्ही. मी काय दळण आणायला जात नसतो. माझं पैसे गेलेत, मला लई टेन्शन आलंय आता. अहो आणा ना दळण. असं असतं का सांगा बरं? घरात काहीच नाही, गव्हाचं पीठ नाही, ज्वारीचं पीठ नाही. कशाने करायचं तुम्हाला स्वयंपाक सांगा बरं? आमचं काय भातावर खातो आम्ही, भात भागवतो आम्ही. पण कशाने खा, मी काय दळण आणायला जात नसतो. जा एवढी बार जा दळण घेऊन या. नसतो जात मी. आता मीच गेले असते दळण आणायला, पण मी गेले ना माझ्याकडनं काय ना काय घोटाळाच होतो म्हणून मी जात नाही. हा तो घोटाळे बाजच आहे. मी नसतो दळण आणायला जात. तू जा नाही तर नको जाऊ. आता मी जाईन ना, खरं सांगते तुम्हाला. हा मग जातोच दळण आणाय. पण तुम्ही मी दळण घेऊन आले तर तुम्ही मला 2 चापट्या मारणार, कारण की माझ्याकडनं काय ना काय चुकीच होणार मला माहिती आहे, म्हणून मी जातच नाही. तिकडे चापटा खायला पण नको, तुमचे कामं करायला पण नको. मी नसतो जात दळाय. जावं ना हो. मी नसतो दळाय जात. जा. खरंच जाणार नाही का तुम्ही? खरंच मी जाणार नाही. मग आज तुम्हाला ना उपाशीच ठेवते मी. पण ठेवू उपाशी. काय करू बरं? मग आता काय पंचायतच पडली मोठी. कसं ह्यांना दळण आणायला लावायचं आणि काय करायचं काय कळानच मला तर. आयडिया. माझं डोकं बी ना एकदम कैची आणि कच 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 चालतंय. हे धरा दळण घेऊन या. तुला 1000 वेळा सांगितलं मी दळाय जात नसतो. मला लागले झोप, आता मी झोपत असतो. ओ काय? अहो तुम्हाला 90ला पैसे देते ना, जावा दळण घेऊन या. 90ला पैसे देते? हा चल 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 लवकर दे पैसे. लगेच चालू दळण घेऊन. हा हा चालतंय. 90 साठी आपलं काय पण. बरं 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 हा? या दळण घेऊन लगेच. चालतंय, लगेच चालतंय. भाकरी थापून देते. चालतंय चालतंय. माझं डोकं पण ना एकदम कैची सारखं कच 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 चालतंय. कसं पळलं लगेचच. 90 म्हणल्यावर पळाल्यात. त्याच्या अगोदर जात होते का दळण आणायला? तासभर म्हणलं जावं दळण आणाय, जावं दळण आणाय, तरी जाईना माणूस. आज जाऊ 90ला पैसे काढून दिल्यात तेव्हा पळाल्यात चिंगट. 90 पिएंगे हम तो 90 पिएंगे. 90 पिएंगे हम तो 90 पिएंगे.